आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल। जायकवाडी आणि निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी शेतीसाठी उपलब्ध करून द्या, अन्यथा गुराढोरासह शेतकरी करणार तीव्र आंदोलन। जायकवाडी निम्न दुधना दोन्ही प्रकल्पापासून वंचित असलेल्या गावांना शेतीसाठी पाणी द्या, अशी संतप्त मागणी शेतकऱ्यांनी केली। आज 24 जुलै रोजी परभणीचे जिल्हाधिकारी यांना शेतकऱ्यांनी निवेदन सादर केले असून दिलेल्या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की परभणी जिल्ह्यातून मानवत आणि परभणी तालुका येथून जायकवाडीचा डावा कालवा जातो आणि शेलू तालुक्यातून निम्न दुधना प्रकल्पाचा उजवा कालवा जातो। या दोन्ही कालव्याच्या आतील किमान 70 गावांना शेतीसाठी पाणी पोहोचले नाही। सदरी गावात शेतीसाठी या दोन्ही प्रकल्पापासून पाणी मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे, त्याचा विकासही खुंटला आहे। जलसंपदा व जलसंधारण विभागाने 5 ऑगस्ट पर्यंत सदरील गावातील शेतकऱ्यांचे ठोस उपाययोजना केल्याचे कळवावे, अन्यथा 9 ऑगस्ट पासून सर्व गावातील वंचित शेतकरी आपल्या गुराढोरासह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करतील आणि जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत माघार घेणार नसल्याचे यावेळी माध्यमांशी बोलताना शेतकऱ्यांनी सांगितले। सदरील निवेदनावर रंगनाथ सोळंके, शिवाजीराव बोचरे, आकाश लोहट, अर्जुन साबळे, केशवराव सुरवशे, प्रभाकर शिंदे, सुभाष जाधव, अंबादास शेळके, भानुदास शिंदे, माणिक काळे, दामोदर घुले, बाळासाहेब, केशवराव अवचार, विठ्ठल धोत्रे, दिलीपराव काळदाते यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते। ज्या गावांना निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी येत नाही आणि जायकवाडी प्रकल्पाचे पाणी मिळत नाही, अशा 60 गावातल्या शेतकऱ्यांची एक बैठक परभणी येथे पार पडली। त्या बैठकीमध्ये वंचित असलेली जी गावं आहेत 60 गावं, त्या गावांना हक्काचं पाणी मिळालं पाहिजे यासाठी जनआंदोलन, पक्षविरहित आंदोलन करण्याचं निश्चित झालं आणि त्या संघर्ष समितीच्या वतीने आम्ही सन्माननीय जिल्हाधिकारी महोदयांची आता भेट घेऊन त्यांना आम्ही विनंती केलेली आहे की आमची मागणी अतिशय रास्त आहे। आम्हाला शेतीसाठी आणि गावात पिण्यासाठी पाणी नाहीये, त्यासाठी सरकारने दोन्ही प्रकल्पाच्या आतील जे गावं आहेत 60-65 गावं, त्या गावांचा पाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे। यासाठी सरकारने तात्काळ दखल घेतली पाहिजे। 5 ऑगस्ट पर्यंत जर सरकारने या विषयामध्ये काही सर्वे किंवा काही उपाययोजनेसाठी हालचाली नाही सुरू केल्या तर 9 ऑगस्टला परभणी जिल्ह्यातल्या इतिहासातील सर्वात मोठं शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर या सर्वांचं 65 गावातल्या सर्व शेतकरी बांधवांचं गुराढोरांसहित एक मोठं जनआंदोलन 9 ऑगस्टला आपल्याला या जिल्ह्यामध्ये आम्ही निश्चित करणार आहेत। सरकारने विनंती आहे की आमची मागणी रास्त आहे, आम्हाला फक्त पाणी मागतोय, आमच्या पाणी उशा पायथ्याला आहे, आम्हाला मिळत नाही, आमची सरकारने ताण भागवावी। त्याच्यामुळे आमचं ठरलंय पक्षाचे जोडे बाजूला ठेवून सर्व त्या भागातील, त्या मतदारसंघातील, त्या परिसरातील शेतकऱ्यांचं ठरलंय की एका जुटीनं, एका दिलानं, एका ताकदीनं या आंदोलन या ठिकाणी उभा करून हक्काचं पाणी मिळेपर्यंत थांबायचं नाही। शेतकरी